मोहोळ मतदारसंघातील कामासाठी 5,87,00,000चा निधी मंजूर. राजाभाऊ खरे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडून मोहोळ, उत्तर सोलापूर व पंढरपूर तालुक्यातील गावांसाठी मागील 8 महिन्याच्या कालावधीत 5,87,00,000 रुपयांचा निधी मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना नेते राजाभाऊ खरे यांनी गोपाळपूर येथे पत्रकार परिषदेत सांगितले. पुढे खरे म्हणाले, मोहोळ, पंढरपूर, उत्तर सोलापूर मतदारसंघात रोजगार हमी योजनेअंतर्गत 2,15,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये मोहोळ तालुक्यातील औंढी 10,00,000 रुपये, तारापूर 10,00,000, दादपूर 20,00,000, बेगमपूर 10,00,000, रामहिंगणी 20,00,000, लहान कामती 10,00,000, वडदेगाव 10,00,000, हराळवाडी 10,00,000, तर पंढरपूर तालुक्यातील खरसोळी 20,00,000, गोपाळपूर 75,00,000, चळे 10,00,000, तारापूर 10,00,000 या गावांना निधी मिळाला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री ग्राम समृद्धी पानंद योजनेअंतर्गत रस्त्यासाठी 3,72,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर 36,00,000, मोहोळ तालुक्यातील बेगमपूर 48,00,000, वडदेगाव 48,00,000, उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठाळी 1,20,00,000, मार्डी 24,00,000, होनसळ 24,00,000, हगलूर 24,00,000, रानमसले 48,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते राजाभाऊ खरे यांनी केले.